नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आपण माझा यूट्यूब चॅनल बघता, त्याला प्रचंड प्रतिसाद देता, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मित्रहो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त कायद्याबद्दलची माहिती महाराष्ट्रातल्या जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचावी एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यामागे जाहिरात हा हेतू नाही. पण तरीही कुणाला जर वैयक्तिक सल्ला हवा असेल तर तो मला मोफत देता येणार नाही, कारण की तो तुमचा वैयक्तिक सल्ला असेल. हा व्हिडिओ मोफत आहे, वैयक्तिक सल्ला मोफत मला देता येणार नाही. त्यामुळे वैयक्तिक सल्ल्यासाठी तुमचा विषय पहिले चर्चा करून त्याला किती फी लागेल त्याची विचारणी करावी आणि त्यानंतरच मग फोनवर संपर्क करावा, ही विनंती. आजचा विषय परत आहे की वाटणीची मागणी कुठल्या प्रकारात मान्य होणार नाही, म्हणजे कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटणी मागता येणार नाही. आता थोडंसं निगेटिव्ह याच्याकरता घेतो की त्या वाटणीचे गैरसमज इतके जास्ती आहेत की त्याच्यातनं लोक चुकीच्या प्रकारे कोर्टात खटले दाखल करत आहेत आणि त्या खटल्यांचा वर्षानुवर्ष निकाल लागत नाहीत, त्याच्यात पुढे काहीच होत नाही आणि त्याच्यातनं फायदाही होत नाही, नुसते अडकून राहतात. आणि मग अनेक लोकांचे मला फोन येतात की सर, आम्ही अशी अशी केस दाखल केलेली आहे, पण त्याच्यात पुढं काही होत नाही, त्याचा निकाल कधी लागेल? मित्र, असं मला तुम्ही जर डायरेक्ट विचारलं की तुमच्या केसचा निकाल कधी लागेल किंवा आमचं काहीच होत नाही आहे, 5 वर्ष झाले काही होत नाही आहे, त्याच्यात पुढे सरकत नाही आहे, तर मित्रांनो, मी तुम्हाला असं नुसतं तुम्ही असं सांगितल्यावर की त्याच्यात काय होणार आहे, कधी त्याच्यात निकाल लागेल, मी सांगू शकत नाही, कारण की मी काय अंतर्यामी नाही. मला जोपर्यंत तुमची केस काय आहे, त्याचे कागदपत्र काय आहेत, त्याच्यात तुम्ही काय दावा दाखल केला आहे, समोरच्याने काय उत्तर दिलेलं आहे, ती काय स्टेजला आहे, त्याचे पूर्ण सर्टिफाईड कॉपीज किंवा झेरॉक्स कॉपीज जोपर्यंत मला हातात मिळणार नाही, अभ्यास करायला मला सल्ला देता येणार नाही. म्हणून मी हे विषय याच्याकरता घेतो की अनेक विषय तुम्हाला फोन करायची गरज पडत नाही जर तुम्ही हे माझे व्हिडिओ जर लक्ष देऊन ऐकले तर विषयच असा आहे की वाटणीची मागणी कुठे मान्य होणार नाही. एक, जर मिळकत वडिलोपार्जित नाही आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर तुम्हाला वाटणी मागता येत नाही. वडिलोपार्जित, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हेही सांगितलं आहे की वडिलोपार्जित मिळकत स्वकष्टार्जित कशी होते, स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय, तर तुम्ही याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात मी व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत. तर जर मिळकत जर वडिलोपार्जित नसेल, स्वकष्टार्जित असेल तर तुम्हाला वाटणी मागता येणार नाही. दुसरी गोष्ट, जी मिळकत त्या मालकाने त्याच्या मृत्यूपूर्वीच विकून टाकलेली आहे, म्हणजे एखादी 10 एकर जमीन आहे, ती त्या मालकाची स्वकष्टार्जित जमीन आहे, त्याच्यातली 2 एकर जमीन त्याने आधीच विकलेली आहे, आता उरली 8 एकर, नंतर तो मेला आणि नंतर जर वाटणीचा दावा दाखल झाला तर त्याच्यात ती जी 2 एकर जमीन जी विकलेली आहे ती वाटणीसाठी उपलब्ध नाही, त्या 2 एकरसाठी वाटणी मागता येत नाही. सध्या माझ्याकडे असे अनेक खटले पडलेत ज्याच्यात बहिणींनी वडिलांनी विकून टाकलेल्या शेतीच्या हिश्श्याला सुद्धा त्यांनी वाटणीमध्ये धरलेलं आहे, तर ती प्रॉपर्टी, ती मिळकत वाटणीसाठी उपलब्ध नाही, त्याच्यात वाटणी मागता येणार नाही. तिसरी गोष्ट, मृत्यूपत्रात मिळकतीचा उल्लेख केलेला आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे 4-5 मिळकती आहेत, 2-3 घरं आहेत, 2-3 दुकानं आहेत, त्याने मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यात त्याने मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं आहे की हे घर जे आहे, राहतं घर, हे या मुलाला, हे जी दुकान आहे हे या मुलीला, हे तिसरं जे ऑफिस आहे हे त्या दुसऱ्या मुलीला, हे चौथा जी शेती आहे ही चौथ्या मुलाला, असं त्याने मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं आहे. पण मृत्यूपूर्वी त्याच माणसाने त्याच्यातली जर एखादी मिळकत विकून टाकली, समजा त्यांनी ती शेती विकली किंवा त्या मुलीला दिलेलं दुकान विकून टाकलं किंवा त्या दुसऱ्या मुलाला दिलेलं
ऑफिस विकलं किंवा घर विकलं, सो जी वस्तू मृत्यूपत्रामध्ये जरी ज्या मिळकतीचा उल्लेख आहे, पण ती मिळकत जर त्या व्यक्तीने, त्या मालकाने त्याच्या हयातीत जर विकून टाकलेली असेल, तर त्या मिळकतीवर वाटणी मागता येणार नाही, इतकं स्पष्ट आहे. सो अशाही प्रकारच्या अनेक केसेस आहेत. आत्ताच माझ्याकडे एक नगरची केस आली. त्याच्यात त्या माणसाने मृत्यूपत्रात एक जमीन दिलेली होती, पण त्या मृत्यूपत्राच्या आधीच, म्हणजे तो मृत्यू व्हायच्या आधीच त्याने ती जमीन एका तिसऱ्या माणसाला विकली आणि त्या तिसऱ्या माणसाने ती परत चौथ्या माणसाला विकली, जो माझा क्लायंट आहे. आणि आता त्याच्यावर त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्यांची एक मुलगी क्लेम करते की ही प्रॉपर्टी जी आहे, ही मिळकत जी आहे, ती मृत्यूपत्रामध्ये मला देण्यात आलेली आहे, त्यामुळे हिच्यावर माझा अधिकार आहे. तर असं होत नाही. मृत्यूपूर्वी जर त्या दात्याने स्वकष्टार्जित मिळकत जर विकलेली असेल, तर ती मृत्यूपत्रानं जरी मेन्शन असेल, लिहिलेली असेल, तरी ती वाटणीसाठी उपलब्ध नाही. त्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप आणता येणार नाही, मनाई हुकूम मिळणार नाही. त्यामुळे फार स्पष्टपणे कायदा फार स्पष्ट आहे. फक्त त्याला कॉम्प्लिकेट करून जेव्हा लोक मांडतात किंवा त्यांना एक्सप्लेनच करता येत नाही, तेव्हा खटले, कारण नसताना खटले दाखलही होतात आणि कारण नसताना ते प्रलंबित होत असतात. त्यामुळे योग्य तो सल्ला घ्या. तुमच्या जवळचे वकील जे कोणी असतील, तुमच्या गावातले चांगले वकील असतील, त्यांच्याकडनं सल्ला घ्या. माझ्याकडनंच सल्ला घ्यावा अशी अपेक्षा नाही. पण जर तुम्हाला माझ्याकडनंच सल्ला हवा असेल तर नक्की मिळेल, पण त्याची फी लागेल. ती फी तुमच्या कामाप्रमाणे आणि सल्ल्याला किती वेळ लागणार आहे, किती अभ्यास करावा लागणार आहे, त्याप्रमाणे कमी जास्ती होईल. हे लक्षात ठेवा. परत भेटू आपण नवीन विषयावर, नवीन विषय चर्चा करायला. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा. नमस्कार.